कृष्ण आणि राधा यांचं पवित्र प्रेम म्हणजे गवळण. या ठिकाणी गवळण कशाला म्हणतात? राधाकृष्णाचा संवाद म्हणजे गवळण, यशोदा मातेचा आणि कृष्णाचा संवाद म्हणजे गवळण. आणि ह्या ठिकाणी गवळण मी सादर करण्यापूर्वी कृष्ण म्हणजे काय, कृष्णाने काय शिकवण दिली या धर्माला, आपल्याला काय कृष्ण सांगून गेले या ठिकाणी थोडक्यात सांगतो की कृष्णानं भगवद्गीता सांगून मानवता हा धर्म पाळण्यासाठी कृष्ण आपल्याला सांगून दिलेला आहे. गोकुळामध्ये शिशुपालाने कृष्णाला धरायला 17 वेळा हल्ला केला. त्यात नगरीवासियांची जनक मानाची हानी झाली. हानी होऊ नये म्हणून कृष्ण त्यावेळी पळून गेलेले आहेत. का पळून गेले? समय सूचकता दाखवून गेलेले आहेत कृष्ण आपल्याला. समय सूचकता की प्रसंग आल्याच्या नंतर सुद्धा इतरांना आपल्यावरून त्रास होऊ नये म्हणून कृष्ण त्यावेळी रणांगणातून पळून गेलेला कृष्ण अशा प्रकारे आपल्याला सांगून गेलेला आहे. आणि असा हा भगवंत आणि त्याच्यासमोर आपण या शक्तितुऱ्याच्या माध्यमातून या भगवंताबद्दल आपण काय बोलतो? अहो गोट्या काय सोट्या काय म्हणजे वाटेल ते हे थांबलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी मगाशी मला मी बॅनर वाचला बाहेर म्हणजे सैराट सामना ह्या ठिकाणी ठेवलेला आहे. सैराट ही लाईट पण आहे ना, तुझ्याकडे कोण सैराट नाही ना, ही लाईट अशी फिरते. त्यामुळे आरची आणि परशा जर कुठं जर असेल त्याने आपलं सावधच राहा, बरोबर की नाही हो? जर त्या लाईटवर दिसेल आरची आणि परशा, त्याच्यामुळे आरची आणि परशा कुठं असेल तर त्यांनी सावध राहा. ही लाईट बघा अशी फिरते दाखवते कोण आहे. म्हणून ह्या ठिकाणी त्यावेळेस कृष्ण आणि राधा यांचं प्रेम आणि आताची प्रेम कहाणी गाजलेली तो पिक्चर म्हणजे सैराट, बरोबर ना? त्यावेळेस राधाकृष्णाचं प्रेम आणि आता परशा आणि आरची यांचं प्रेम या ठिकाणी सादर करतोय गवळण. तुषार बंदेरी बुवा गवळण सादर होत असताना गवळींचा भावार्थ लक्षात घ्या. ते सुद्धा प्रेम कहाणी, ही प्रेम कहाणी जो ना देखे रवी हो देखे कवी अशा माध्यमातून ही जी गवळण आहे आपल्या समोर सादर करत आहे. मी अश्लीलता गात नाही, मी गाणार नाही, पण ह्या ठिकाणी तुमची करमणूक करण्यासाठी ही अशा पद्धतीची गवळण आपल्या समोर सादर करत आहे. ऐका गवळण. गोकुळची छोरी